दाखल झालेत. खेळाडूंना विनंती आहे की मित्रांनो थोडंसं सहकार्य करा. 2 षटकांचा सामना राहील. या मागील सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच जो आहे तो आपण नंतर ते पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर केलंय, परंतु नंतर आपण ते हँडओव्हर करणार आहोत. संघांना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा. वेळ आपल्याकडे कमी आहे. सामने अजूनही आपल्याला खेळवणं बाकी आहे, त्यामुळे विनंती असेल. चला, टेंबोली आणि करंदाडे दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस करून घ्यायचं आहे. करंदाडे, चला करंदाडे संघाचा संघनायक उपस्थित असेल, टेंबोली संघाचा संघनायक उपस्थित असेल. आपल्याला विनंती आहे की आपण लगेच संपर्क करायचा. टॉस या ठिकाणी केला जाईल आणि दोन्ही मॅच ऑफिशियल्सला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की खेळाडूंना सामना सुरू करण्याची सूचना आपण करायची आहे. जास्तीचा वेळ नको. नो टीम मीटिंग. पण 2 षटकांचा सामना असेल, पॉवर प्ले नाही. आणि सलामीची जोडी लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. आपलं सहकार्य आम्हाला या संपूर्ण 6 दिवस खूप मोलाचं आणि महत्वाचं राहिलंय आणि अगदी या अंतिम टप्प्यामध्ये आपल्या सर्वांचं सहकार्य हे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचं असणार आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना, सर्व संघांना विनंती आहे की आपण लगेचच या ठिकाणी या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या आणि फिल्डिंग करणारी टीम आपण क्षेत्ररक्षणाची व्यवस्था करायची आहे. चला, टेंबोली संघ फायनल पुकार आपल्याला, प्लीज या लवकर. वर्धविनायक टेंबोली आणि त्याचबरोबर सात्विक 11 करंदाडे. तर चला, विनंती असेल, वेळेचं बंधन आहे मित्रांनो. आपल्याला अजूनही सामने खेळवणं बाकी आहे, त्यामुळे जे संघ क्वालिफाय झालेत आणि ज्यांना या ठिकाणी कॉल केला जाईल त्या सर्वांना विनंती आहे. अगदी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहिली आहे. 2 षटकांचा सामना असेल. 2 गोलंदाज वापरणं बंधनकारक. कुठल्याही प्रकारचा पॉवर प्ले तुम्हाला नसेल. टॉस या ठिकाणी केला जाईल. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आपल्याला पाहायला मिळते. महेश मडवी आणि किशोर मडवी ही सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. एकीकडे सायरा 11 काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र वेलकम उसाटणे. चला, टेंबोली संघाचा संघनायक, वर्धविनायक टेंबोली संघाचा संघनायक, या लवकर आपण टॉस या ठिकाणी केला जाईल. तर पहिल्या षटक हाताळण्यासाठी या ठिकाणी रोहित सज्ज होत आहेत, एक यंग युवा गोलंदाज. चला, विनंती आहे, आज अद्यापही सामना सुरू झालेला नाहीये, प्लीज थोडंसं सहकार्य करा मित्रांनो. एक आगळी वेगळी संकल्पना आपण सकाळ समूहाच्या माध्यमातून पाहिली. क्रिकेट खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ असावं. खरं तर या ग्रामीण स्तरावरील आणि शहरी स्तरावरील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं या संकल्पनेतून साकारली गेलेली सकाळ चॅम्पियन कप 2025 ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. 2 षटकांची लढत. एकीकडे जर आपण पाहिलं तर संघ काकडवाल आणि त्यांच्या विरोधामध्ये 2 हात करताना उसळणार संघ. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. फुल टॉल वसूल करणारा क्षेत्ररक्षक चेंडू जज करतोय, मात्र चेंडू त्याच्या आवाक्या बाहेर जाईल सीमारेषेच्या पलीकडे. वेलकम टू द क्रीज सांगणारा हा नेत्रदीपक षटकार. हो, पहिल्या चेंडूवरती षटकारानं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. सायरा 11 काकडवाल संघ नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचं सोनं करत असताना कमालीचं टायमिंग पहिल्या चेंडूवरती. खरं तर लोअर फुल टॉसचा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला आता करता येणार नाही आहेत, कारण सध्याकाळचं सत्र आहे. सध्याकाळच्या सत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत नाही, हे आपण चित्र निश्चितच पाहिलंय. परंतु इथे मात्र या फलंदाजाला फारसा फरक पडत नाही. चेंडू जर का माझ्या रडारमध्ये आला तर त्या चेंडूवरती षटकार लगावणार ही माझी ताकद, आणि ती ताकद मात्र पहिल्या चेंडूवर दाखवली आहे. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित होत नाहीये. सिंगल मात्र धावफलकावरती येते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. जरूर प्रवीण सर, आपण आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये जवळजवळ आलोय. घड्याळाची काटे सांगतात की 5 वाजलेले आहेत आणि अगदी सांगायचं म्हणलं तर 1.25 तासांचा अवधी आपल्याकडे आहे, कारण की नैसर्गिक प्रकाश हा 6:15 नंतर थोडासा अंधारात होतो आणि त्यामुळे मित्र एवढंच विनंती करेन की थोडंसं आपण स्पीडअप करूया. 7 धावा धावफलकावरती आल्यात. किशोरच्या बॅटिंगमधून एक नेत्रदीपक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. रोहित गोलंदाजी करताय संपूर्ण दिवसभर. रोहितचा बोलबाला राहिलाय, रोहितच्या वेगाचा बोलबाला राहिलाय, परंतु या महत्वपूर्ण मॅच मध्ये कशा प्रकारे
तो गोलंदाजी करेल. लोअर फुटा चेंडू होता, यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये ड्राईव्ह केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा येतोय. सकाळ चॅम्पियन कप दमदार सोलार स्केअर चौकार. निश्चितच या ठिकाणी अशा प्रकारच्या फलंदाजीची अपेक्षा असणार आहे, कारण 2 षटकांच्या लढतीमध्ये किमान 22 ते 25 धावा जर का धावफलकावरती आल्या ना तर एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर पाहायला मिळते. आपल्या अगदी मुख्य मंचाच्या समोर जर आपण पाहिलं तर हा चौकार लगावला गेला आणि जणू ज्या ट्रॉफीज आहेत ना त्या ट्रॉफीजवरती आपला हक्क देखील आहे हे सांगणारा हा चौकार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. कमालीची फलंदाजी. 11 धावा धावफलकावरती येतात. 3 चेंडू झालेत. रोहित थोडेसे मागडे पडलेत. आता मात्र आपण पाहतोय की 2-2 षटकांच्या लढती इथे मात्र खेळवल्या जात आहेत वेळे अभावी. लाऊड ॲपील इथे मात्र पाहतोय आपण काय पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद लेग बिफोर द विकेट. पायची मागणी ॲपील उचलून धरली आणि थेट विकेटच्या समोर सापडलाय. या मी विनंती करतोय आदरणीय सकाळ माध्यम एंटरटेनिंग हेड महाराष्ट्र राज्य संतोषजी भिंगडे सर यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतो आहोत. आदरणीय संतोषजी भिंगडे साहेब महाराष्ट्र राज्य सकाळ माध्यम एंटरटेनिंग हेड. सात्विक इलेव्हन करण झाडे आणि त्याच्या अगेन्स्ट वरद विनायक टेंबिवली या 2 संघांदरम्यानची लढत ही आपण नाणेफेकीचा कौल करतो आहोत. टॉस नेक्स्ट मॅचचा सात्विक इलेव्हन करण झाडे वरद विनायक टेंबिवली. संतोषजी भिंगाडे साहेब एंटरटेनमेंट हेड सकाळ माध्यम महाराष्ट्र राज्य. सेमीफायनलची लढत ही मात्र खेळवली जाणार आहे जिचा टॉस आपण करतो आहोत. टेल इज अ कॉल आणि इथे हेड आला. टॉस जिंकला टेंबिवली टीमने. केवळ डिसिजन जाणू इच्छितो. काय करू इच्छितोस? क्षेत्ररक्षण करू मी. तर खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच चालू आहे. टेंबिवली टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. फोटो सेशन होईल. मॅचकडे बघूयात. थँक्यू. निश्चितच या ठिकाणी सामन्याकडे आपण वळतो. ज्या खेळाडूने या मैदानावरती हाहाकार माजवला बली भोईर यावेळेला मात्र इनायत नंबर 3. खरं तर 5व्या-6व्या क्रमांकावरती या खेळाडूला आपण प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलं जिथून त्यानं सामन्याला कलाटणी देणाऱ्या इनिंग आपल्या बॅटमधून केल्या. परंतु हा बाहुबली आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बली भोईर इनायत नंबर 3. 19 धावा धावफलकावरती 1 गडी बाद 13. कालची संध्याकाळ अक्षरशः बली नावाने दुमदुमत होती. त्याचे षटकार, त्याचे चौकार, त्याची बॅटिंग, त्याचं क्षेत्ररक्षण अक्षरशः प्रत्येक क्रीडा रसिकाच्या गळ्यातला तो ताईत बनला होता. आणि आज देखील आपण पाहतोय काल जिथे थांबला तिथूनच त्याने पुन्हा एकदा सुरुवात केली की काय असं म्हणावं लागेल. परंतु वाईड यॉर्कर अचूक टप्प्यावरती भेदक मारा. बॅट्समन पूर्णपणे बीट. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त. 13 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगली सुरुवात म्हणता येईल. 13 धावा धावफलकावरती आल्यात. खरं तर कोणत्या प्रकारचा पॉवर प्ले नाहीये. 2 षटकांची ही लढत आहे. दोनही ताकदवर संघ आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता वेलकम उसाटणे संघानं आणि अगदी सायरा 11 काकडवाल संघाला वेलकम म्हटलं होतं. या आपण फलंदाजी करा आणि ही फलंदाजीला दिलेलं जे निमंत्रण होतं ते निमंत्रण स्वीकारत असताना मात्र एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. जरूर प्रवीण सर अद्याप देखील 6 चेंडूंचा खेळ येणं बाकी या सत्रातली या पहिल्या इनिंग मधील. आणि या 6 चेंडूंमध्ये घडणार तरी काय हे पाहावं लागेल. कारण की 2-2 षटकांच्या लढती असणारे आणि 2-2 या षटकांच्या लढतीमध्ये मी तर एवढंच म्हणेन की एक प्रकारचा मटका क्रिकेट असं होतंय की काय असं वाटावं लागतंय. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याकडे असणारा निर्धारित वेळ बाकी असणाऱ्या सामन्यांचं जर एकूणच आपण कॅल्क्युलेशन केलं ना तर मात्र 2 षटकांपेक्षा जास्तचे सामने आपल्याला पाहायला मिळणार नाहीयेत. खरं तर खेळाडूंना या गोष्टीकडे थोडंसं लक्ष केंद्रित करावे लागेल. तुम्हाला दिलेल्या वेळेचं निर्बंध तुम्हाला पाळावं लागेल. दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला उपस्थित राहावं लागेल जेणेकरून आयोजकांना जास्तीत जास्त चांगले सामने हे आपल्या समोर निश्चितच घेऊन येता येतील. परंतु एकूणच जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज सागर पाटील या ठिकाणी तयार होतात स्पेलमधील. खरं तर 2 षटकांचा सामना म्हणजे 2 गोलंदाज वापरणं तुम्हाला अनिवार्य आहे. इथून जर पाहिलं तर सलामीला आलेला फलंदाज किशोर यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती येतो. 2 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि 7 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. जरूर ट्रॅक एंड कडून नवीन गोलंदाज सागर पाटील. सलग 2 सामने उसाटणे संघाने या मैदानावरती जिंकलेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये सागर पाटील प्लेअर ऑफ द मॅच ठरलाय. म्हणजे सामनावीराचा मानकरी ठरलाय. म्हणजे या खेळाडूवरती किती मोठी जिम्मेदारी आहे ना हे या मॅच मध्ये निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण सर आय थिंक इथून जिंकले तर एक पारितोषिक घरी घेऊन जातील असं मला वाटतंय. निश्चितच इथून सामना जिंकणं म्हणजे बक्षीस पात्र फेरीमध्ये आपल्या संघाला निश्चितच आपलं स्थान सुनिश्चित करणं. म्हणजे दोनही संघांचा जर विचार केला ना तर एक महत्वाची लढत दोनही संघ खेळतात. या स्पर्धेमध्ये घेतली गेलेली मेहनत आणि त्या मेहनतीचा चीज होणारा हा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. येस सर. तर जरूर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण लक्ष वेधूयात. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश
यावेळेला मात्र झेल घेण्याची संधी होती, परंतु ही संधी गमावली गेली आहे. फलंदाजाला मिळते जीवनदान, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक सफलता, फलंदाज होते बाद. सलामीला आलेला किशोर मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. तर किशोर बाद झालेत. 15 धावा फलकावरती आपण पाहतोय. 16 धावा फलकावरती येत आहेत. तर काही पाहुणे मंडळी मात्र आज व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतं, ज्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन आपल्या सर्वांनाच लाभणार आहे आणि ज्यांच्या प्रमुख उपस्थितीवर या संपूर्ण स्पर्धेचा थाट आणि माठ रचला गेलाय. या स्पर्धेला मात्र जी एक सुवर्ण झळाळी पाहायला मिळते ना, ही सर्व काही यांच्याचमुळे, आणि सर्वांचा आपण आभार देखील व्यक्त केलं पाहिजे. जयेश भोसले सर आहेत तिथे, मात्र काही गुफ्तगू करणार आहेत, काही चर्चा करणार आहेत. ओव्हर टू जयेश भोसले सर. यावेळेला मात्र आपण पाहतोय Yes, जय सर. माझ्यासोबत सकाळ माध्यमांचे एंटरटेनमेंट हेड महाराष्ट्र राज्य संतोजी विंगाडे साहेब माझ्यासोबत आहेत. सर, एकंदरीत सकाळचं आयोजन, खरं तर सकाळ तुमचंच आयोजन आहे, परंतु ही स्पर्धा ग्रामीण स्तरावरती युवा खेळाडूंना आणि एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून देण्यात आलंय. या स्पर्धेबद्दल आणि या नियोजनाबद्दल एकंदरीत आम्ही आपलं मत जाणू इच्छितो. नियोजन उत्तम आहे. प्रत्येक खेळाडू मोठ्या ईर्षेने आणि आत्मविश्वासाने खेळतोय. कधी चौकार, कधी षटकार मारतायत आणि उत्साह एकदम सगळ्यांचा एकदम ओथंबून वाहतोय. विशेष म्हणजे आता ओसाटणी टीम आहे मोठा काहीतरी, तो मला तो नाव माहिती नाही, पण तो चांगला खेळतोय. तो काय नाव, बली बली बली. आणि विशेष म्हणजे एक या इतर नवी मुंबई आणि मुंबईच्या मुलांना एक व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिले. त्या व्यासपीठाचा तरुणांनी फायदा घ्यावा. सकाळच्या माध्यमातून आणखीन असं नियोजन आम्हाला पाहायला मिळेल का? कारण एक मोठं प्लॅटफॉर्म सकाळच्या माध्यमातून निर्माण करून देण्यात आलेला आहे. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये आणखीन अशा स्पर्धा आम्हाला पाहायला मिळतील. निश्चितच आगामी काळात काय काय नवीन योजना आहेत, नवीन स्पर्धा आहेत, नवीन आमचे काही कार्यक्रम होणार आहेत, त्या मिळतील सगळं पाहायला. होय, अर्थात एक चांगली स्पर्धा आपण पाहत आहोत. शेवटाकडे निघाली या स्पर्धा. खूप साऱ्या गोड आठवणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. एक मोठं प्लॅटफॉर्म, एक मोठं क्रीडांगण, लश ग्रीन आउटफील्ड, भव्य दिव्य व्यासपीठ, उच्च दर्जाचे समालोचक, लाईव्ह टीम, सर्वच काही इत्तमभूतपणे चांगलं करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा सकाळच्या माध्यमातून आपण दिलात, त्याकरिता आपले विशेष करून आभार. धन्यवाद. धन्यवाद, आभार आहे मी. तर हे होते आदरणीय संतोजी विंगाडे साहेब, यांचा आपण आवाज ऐकत होतात. या मैदानाकडे वळूयात, मॅचकडे वळूयात. आणखीन एक महत्त्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थँक्यू. तर 22 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतो. तर या ठिकाणी निश्चितच तिसऱ्या पंचांकडे आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. चला, या ठिकाणी विनंती असेल खेळाडूंनी थोडंसं सहकार्य करा. चला, खेळाडूंना विनंती मित्रांनो, फलंदाज बाद झालाय, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाला. एकूण धावा संख्येचा जर विचार केला ना, तर उमेशजी आमच्यापर्यंत माहिती देतात. धाव फलकावरती आल्यात त्या 23 धावा, 23 रन्स ऑन द बोर्ड. रनआउटच्या स्वरूपामध्ये अशा प्रकारच्या सामन्यामध्ये विकेट्स गमावणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला खरं तर पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बदलतं स्वरूप आहे क्रिकेटचं. क्रिकेट हा खेळ अतिशय फास्ट झालाय आणि तिथे जर पाहिलं ना, तर पूर्वीच्या क्रिकेटमध्ये थोडंसं डिफेन्सिव्हपणा आपल्याला पाहायला मिळायचा, परंतु 2 षटकांच्या सामन्यांमध्ये तुमच्याकडे डिफेन्स करण्याची संधी नाहीये, अगदी विचार करण्याची संधी तुमच्याकडे नाहीये. येणाऱ्या प्रत्येक चेंडूला अगदी या प्रकारे सीमा रेषेच्या पलीकडे धाडणं हा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. यावेळेला चेंडू रडारमध्ये सापडला आणि भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार.
चला पुढील होणारा जो सामना असेल त्या संघाने तयार राहायचा आहे. नाणेफेक या ठिकाणी झालेली आहे. हा सामना जसा संपेल आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. एकूण धावा धावफलकावरती आले. शेवटच्या चेंडूवर आलेल्या षटकारानं धावा धावफलकावरती आले. 29 विजयासाठी लक्ष्य उभारलं जाते. 30 धावांचा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धांची नियमावली. येस, जरूर आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवरती 12 चेंडूने 30 धावांची आवश्यकता असणार आहे. वेलकम उसाटणे या संघासाठी. आणि जरूर आपण पाहतोय की हिरवागार गालीच्या चौफेर झाडांची गर्दी. तुकाराम महाराजांची एक ओवी आठवली प्रवीण सर या मैदानाला पाहिल्यानंतर. वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे. खूप चांगलं देखणं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. निसर्ग वाचवा, निसर्गावरती प्रेम करा, कारण की हेच आपलं भविष्य आहे. भविष्य सुरक्षित करायचं असेल तर पर्यावरणाचं संगोपन करणं खूप गरजेचं आहे. फक्त आणि फक्त वृक्षारोपणाचे कार्यक्रम आयोजित करू नका, तर वृक्षारोपण केल्यानंतर त्याचं संगोपन देखील केलं. ऍटलिस्ट एक झाड लावल्यानंतर त्या एका झाडाला तुम्ही संपूर्ण आयुष्य जरी जपलं ना, मी तर म्हणेल की यापेक्षा अधिक मोठं योगदान काही नसणार आहे. 140 करोड लोकसंख्या ही भारताची आहे आणि प्रत्येकाने जरी एक झाड लावलं ना प्रवीण सर, मी तर एवढंच म्हणेन की संपूर्ण निसर्गाचा समतोल राखण्याची क्षमता आपण ठेवू शकतो. निश्चितच सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर ग्लोबल वॉर्मिंग ही सर्वाधिक मोठी धोक्याची घंटा आपल्याला पाहायला मिळते. आणि ग्लोबल वॉर्मिंग पासून जर का बचाव करायचा असेल ना, तर वृक्षांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड करणं गरजेचं आहे. आणि फक्त लागवड करून चालणार नाही, तर त्याचं संगोपन, त्याचं जतनही करणं तितकंच महत्वाचं आहे. प्रत्येकाने जर एक निर्धार केला आणि प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये जर का एक झाड लावलं आणि त्याचं योग्य जतन केलं ना, तर येणारी पिढी ही सुरक्षित असेल यात मात्र शंका नाही आहे. जाऊया मैदानाच्या दिशेने. पहिल्या सत्राचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आलेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. प्रवीण सर, या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर काही शिकण्यासारख्या गोष्टी देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. शिस्तबद्धपणा काय असतो, जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये जाता तेव्हा एक खेळाडू म्हणून तुमची भूमिका काय काय असली पाहिजे. त्याच्यानंतर आपण पाहतो की प्रॉपर ड्रेसिंग किट मध्ये सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. पंच पॅनल असेल, त्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्सचं पॅनल असेल, सर्व काही गोष्टी ना सकाळच्या माध्यमातून इत्तमभूत पद्धतीने पुरवल्या गेल्यात. म्हणजे एखादी मोठ्या दर्जाची क्रीडा स्पर्धा, एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रीडा स्पर्धा काय असते ना, त्याच्या लेवलच्या कंपॅरिझनची स्पर्धा म्हणावी लागेल जी टेनिस क्रिकेटला आज मिळाली. परंतु एक विनंती खेळाडूंनी केली, एक विनंती आयोजकांना आलेल्या पाहुण्यांनी केली की सकाळी हे जे पाऊल टाकलंय ना, हे पाऊल असंच अबाधित राहिलं पाहिजे. दरवर्षी न थकता न थांबता ही स्पर्धा झालीच पाहिजे, अशी ना एक ना सार्थ हाक मनामधून खेळाडूंची येते. निश्चितच या ठिकाणी अगदी ग्रामीण स्तरावरच्या खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही त्या पाठीमागची संकल्पना आपण पाहिली. आणि तमाम क्रीडा रसिकांमध्ये आणि खास करून ग्रामीण खेळाडूंमध्ये एक नव्या उमेदीचं मी म्हणेन की किरण या स्पर्धेनं मात्र जागृत केलंय की आम्हालाही फेम मिळू शकतो, आम्हीही अगदी चर्चेचा विषय ठरू शकतो. हे मात्र या खेळाडूने या स्पर्धेच्या माध्यमातून दाखवून दिलंय. अगदी ऑल सेट फॉर द रनचेस. गोलंदाज तयार आहे. लेट्स प्ले. वेस्टी बाहेरचा चेंडू. महेश या ठिकाणी गोलंदाजी करतायत. महेश मळवी. पहिला चेंडू दिशाहीन पाहायला मिळाला. दशापासून थोडासा चेंडू थोडासा बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक सेफ लाईन पकडण्याचा प्रयत्न होतोय. पण 12 चेंडूंच्या सामन्यामध्ये तुम्ही 10 विकेट्स मिळवू शकत नाही, परंतु 12 चेंडूच्या सामन्यामध्ये जर का तुम्ही 3 जरी चेंडू निर्धाव फेकू शकलात, संघासाठी ती सर्वाधिक महत्वाची गोष्ट असेल. यावेळेला मात्र आणखीन एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. लाऊड अपील. अगदी कॉट बिहाइंडचं अपील तुम्ही मुख्य पंचांकडे करू शकता. स्क्वेअर लेग पंच तुम्हाला दुजोरा देणार नाही आहेत. या ठिकाणी या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. चेंडू जातोय निर्धाव. प्रवीण सर, ही एक प्रकारची स्ट्रॅटेजी होती की काय असं म्हणावं लागेल, परंतु आमचे दोन्ही पंच यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं तर 12 घाटांचं पाणी पिऊन आलेत. या प्रकारच्या स्ट्रॅटेजी इथं चालणार नाहीयेत. या प्रकारच्या दुविधा मनस्थिती तुम्ही निर्माण करू शकत नाहीयेत, कारण की एक अनुभव दांडगा आहे खूप यांच्याकडे आणि या अनुभवाचा संपूर्ण वापर या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलाय. आज आपण पाहतो की जे आमचे ऑफिशियल्स आहेत, त्याच प्रकारे जे आयोजकांनी ही संपूर्ण मेहनत घेतली, त्यांच्या चेहऱ्यावरती शेवटचे स्ट्रेसचे काही क्षण आपल्याला पाहायला मिळतात. आणि जशी स्पर्धा संपेल त्यानंतर मात्र हा स्ट्रेस निघेल, परंतु ही स्पर्धा गोड आठवणीत राहील. परंतु यावेळेस पूल केलाय, पूल अनसक्सेसफुल पाहायला मिळतोय. हातामध्ये चेंडू, फलंदाज बाद. पहिली मोठी सफलता 1 या धावसंख्येवरती. बॅट्समन सागर पाटील सर्वाधिक महत्वाचा प्यादा इथे गॅरज झालाय. निश्चितच पहिली मोठी शिकार जाळ्यामध्ये अडकली आहे. फलंदाज होतोय बाद. विजयासाठी लक्ष्य 30 धावांचं. 29 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या होत्या आणि सध्याच्या घडीला धावफलक जर आपण पाहिला ना, तर 1 गडी बाद 1 अशी अवस्था आपल्याला धावफलकाची निश्चितच पाहायला मिळते.
प्रवीण सर, सागर पाटीलचं विकेटवरती टिकून राहणं निष्ठांत गरजेचं होतं, परंतु गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करतोय, ज्या प्रकारचा त्याचा स्वैर मारा होता, अगदी वाईडची पट्टी टू पट्टी जी गोलंदाजी असते ना, तिथे त्याचा मारा पाहायला मिळाला. सुरुवातीचे 2-3 चेंडू त्याचे दोन चेंडू अचूक टप्प्यावरती पडले. फलंदाजाला कुठल्या प्रकारे संधी त्यांनी दिली नाही आणि आता मात्र अक्षरशः विवश केलं, भाग पाडलं. तू खेळ वरती, माझा खेळाडू तिथे आहे जो मात्र कॅच टिपेल. आणि या सापळ्यामध्ये मात्र फलंदाज सागर लटकलाय आणि पहिली मोठी सफलता इथे मात्र प्राप्त झाली. 9 चेंडू 29. लोअर फुलटा चेंडू पुन्हा या त्या क्षेत्रामध्ये, परंतु यावेळी चित्र विचित्र. मागच्या विकेटची हायलाइट पुन्हा एकदा पाहायला मिळते की काय असं वाटलं. चित्र थोडंसं विचित्र झालं, परंतु चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये रोखला गेलाय. प्रेम सर, ज्या गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला ना की 2 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही 10 विकेट घेऊ शकत नाही, परंतु 3 ते 4 चेंडू जरी तुम्ही डॉट टाकले तर मॅच मध्ये तुम्ही अशी प्रेशर सिच्युएशन बनवता ज्या समोर विरोधी संघ घुटणे देखील टेकू शकतो. यावेळेस मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटच्या दिशेमध्ये कमालीचं क्षेत्ररक्षण फेकी, त्याहून अधिक सुंदर. विकेटसाठी कॉल, बोट आकाशाकडे यावं लागेल परतीकडे. फलंदाज बाद. एक सर्वात मोठी शिकार मी म्हणेन यावेळेला. सागर बाद झाल्यानंतर खरं तर या ठिकाणी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याचा प्रयत्न केला आणि पहा अगदी शेवटच्या क्षणाला जर आपण पाहिलं ना तर मात्र विकेट सोडली. या पॉपिंग क्रीज मध्ये बॅट असणं गरजेचं होतं. जोपर्यंत नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज येत नाही त्यावेळेला फलंदाज सुरक्षित असतो, परंतु इथे मात्र विकेट किपरने समक सूचकता दर्शवली. चेंडू हातात आल्यानंतर त्यानं वेट केला आणि जसं बॅट पॉपिंग क्रीजच्या बाहेर गेली त्यानं बेल्स डिसलॉज केल्या. टीमचा सरसेनापती अर्थातच टीमचा कॅप्टन सागर पाटील, संकेत पाटील मात्र बाद झालाय. रनआउटच्या माध्यमातून त्याचा अशा प्रकारे आउट होणं कुठेतरी मी तर म्हणेल की नाराजीचे सूर उमगू लागलेत डगआउटच्या दिशेने आणि अक्षरशः आपण पाहतो की पाठीराखे थोडेसे दुःखद झालेत, परंतु सामना अद्याप देखील दोन्ही टीमसाठी बॅलन्स. 7 चेंडू 27ची आवश्यकता. 7 चेंडू 27 हे समीकरण. एक मोठा फटका येणं नितांत गरजेचं. यावेळेला मात्र ब्लॉक होलमध्ये चेंडू करण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला संबोधलं जातं ना, तो ब्लॉक होलचा चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु फारसं काही या ठिकाणी फायदा उचलता आलेला नाहीये. केवळ सिंगल, कारण फलंदाजाकडे केवळ सुरक्षात्मक चेंडू खेळण्यापलीकडे कोणताही पर्याय नव्हता. सिंगल धाव फलकावरती आले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आपण पाहतोय 2 गडी बाद 4 धावा. महेश मडवीच्या वेगाने अक्षरशः विरोधकांना कुठेतरी वेडपिसं केलंय की काय असं म्हणावं लागेल. महेश मडवी अर्थातच ही काकडवाल गावाची दुरंतो एक्सप्रेस म्हणावी लागेल, जी अचूक टप्प्यावरती पळाली आणि आत्ताच उल्लेख केला एक्सप्रेसचा आणि मेगा ब्लॉक हाटला आणि या धमन्या पुन्हा एकदा चालू झाल्यात मुंबईच्या. निश्चितच या ठिकाणी जर पाहिलं तर आज ट्रॅक एंड कडनं ज्या वेळेला गोलंदाजी झाली ना त्यावेळेला धावा म्हणाव्या तितक्याशा आल्या नाहीयेत. पहिल्या 6 दिवसांमध्ये ज्या पद्धतीच्या धावा ट्रॅक एंड कडनं आल्यात ना त्या पद्धतीच्या धावा आज आल्या नाहीत. याचं कारण म्हणजे काय तर आज असणारा मेगा ब्लॉक कदाचित असू शकतो की काय, कारण ट्रेनही जागेवरती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या एंडनं धावाही थांबलेल्या पाहायला मिळतात. परंतु इथे अपवाद वगळता या धावांचा जर तुम्हाला पाठलाग करायचा असेल तर येणारे 6 चेंडू शिल्लक आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 26 धावा. गोलंदाज बली भोईर. यावेळेला मात्र कमालीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स देखील विकेट किपर चेंडू सेकंड अटेम्प्ट मध्ये गॅदर करतोय. या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू नव्हे तर मी म्हणेन सामना सोपवलाय, कारण एक असा खेळाडू की ज्यानं ज्या वेळेला संघाला आवश्यकता होती ना त्या वेळेला या खेळाडूने आपला सर्वोत्तम खेळ सादर केला आणि जणू प्रतिस्पर्धी संघावरती वर्चस्व प्रस्थापित करताना प्रत्येक सामन्यामध्ये विजय संपादित केला. परंतु इथे मात्र थोडासा दिशा भरकटले गेले. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा होतो इशारा. अवांतरच्या धावेनं संघाची धावसंख्या मात्र 1 न वाढते. धाव फलकावरती 2 गडी बाद 5. 2 गडी बाद 5 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. उमेशजी अगदी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धांचा लेखाजोखा त्यांना पाहायला मिळाला. यावेळेला मात्र साटिक लाईन आणि लेंथ एक्स्ट्रा बाउन्स खांद्यांचा खूप चांगला वापर. या षटकातील आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि जसजसे निर्धाव चेंडू येत आहेत ना तसं मी म्हणेन की हा सामना दुरावताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजी करणाऱ्या उसाटे संघाच्या बाजूला. हा थोडासा दूर जाताना सामना जड होताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा कमालीची गोलंदाजी. आडवा बॅटनं प्रहार करण्याचा प्रयत्न. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पर स्ट्राईक रोटेट करण्याचा केवळवाला प्रयत्न आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला, परंतु आता मात्र जर पाहिलं तर थोडासा 3 चेंडू आणि 25 धावा. खरं तर इट इज नॉट पॉसिबल ऑन द पेपर, परंतु क्रिकेट आहे.
यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. या फटक्यासाठी केवळ सिंगल येईल, सिंगल पेक्षा जास्त काही या ठिकाणी मिळणार नाहीये. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 2 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या नाहीत आणि त्याचंच कुठेतरी नुकसान मात्र या ठिकाणी सोसावं लागतंय. जोरकस प्रहार जरूर केलाय, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय, याचाच अर्थ पंचांचा कोणताही इशारा नाहीये, कोणत्याही प्रकारची धावही नाहीये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज आणि इथे मात्र अंतिम चेंडू देखील फेकला जातोय निर्धाव आणि या सामन्यामध्ये मात्र विजेता ठरतोय. या स्पर्धेमध्ये आपला वन कायम ठेवून असताना निश्चितच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय सायरा 11 काकडवाल हा संघ. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. चला पुढील संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. आपला जो काही निर्णय असेल या निर्णयासह आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा आणि जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांना विनंती आहे की आपण लगेचच मैदान खाली करायचंय. पुढील सामना आणखीन एक रोमहर्षक लढत आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 2-2 षटकांचे सामने. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये काही संघ थोडेसे उशिरा या स्पर्धेमध्ये दाखल झाले, त्यामुळे त्याची जी नुकसान भरपाई आहे ही संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला करावीच लागणार आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर पुन्हा एकदा विजेत्या संघाला आपण देऊयात. या विजेत्या संघातील मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी डिक्लेअर करूयात. महेश 1 ओव्हर 4 रन आणि 1 विकेट, अर्थातच महेश ठरला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच. आणि पुढील सामना जसा चालू होईल या पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमंत्रित करूया द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र अर्थातच जयेशजी भोसले सरांना. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यात येईल. या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रशांत पुजारी सर यांना विनंती करेन आपण जॉईंट व्हा, जिथे आणखीन एक मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच काकडबल संघाचा आणखीन एक खेळाडू अर्थात महेश